रोज कळत न कळत होणाऱ्या खाण्यापिण्यातील चुकांमुळे पोट फुगणे, ॲसिडिटी होणे, अपचन, केसांचे आणि त्वचेचे बरेच प्रॉब्लेम्स होतात. आयुर्वेदानुसार 95% आजारांचं उद्भवस्थान हे जठर म्हणजेच पोट आहे. सर्व रोगांचं कारण हे मंद झालेला जाठराग्नी हे आहे. मंद झालेला जाठराग्नी म्हणजे पचनशक्ती कमी होणं. आज आपण पाहूयात सर्व रोगांचं उद्भवस्थान म्हणजेच मूळ असलेले जठर हे निरोगी कसे ठेवायचे. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर इतरांसोबत नक्की शेअर करा आणि व्हिडिओसाठी नक्की लाईक करा. जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन आहे त्यांनी यापूर्वीच चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. फ्रेंड्स, तुमचे आरोग्य, तुमचे आयुर्मान जर तुम्हाला चांगले ठेवायचे असेल तर त्यासाठी तुमची पचनशक्ती चांगली असणं खूप गरजेचे आहे. सर्वात आधी आपण पाहूयात की आयुर्वेदानुसार पोट बिघडण्याची नेमकी कारणे कोणती. सर्वात पहिले कारण आहे ते म्हणजे क्वांटिटी, अर्थातच प्रमाण. भूक नसताना खाणं, वारंवार खाणं आणि भुकेपेक्षा जास्त खाणं. दुसरं महत्त्वाचं कारण आहे आणि ते म्हणजे भुकेच्या वेळा न पाळणं. भुकेच्या वेळेच्या आधी खाणं किंवा भुकेची वेळ निघून गेली तरीही न खाणं. तिसरं महत्त्वाचं कारण आहे की जेवल्या जेवल्या लगेचच जर कोणी आंघोळ करत असेल तर तुम्ही एक लक्षात घ्या की जेव्हा आपण जेवण करतो त्यावेळी अन्नपचन चांगले होण्यासाठी, जाठराग्नी चांगला राहण्यासाठी ब्लड सर्क्युलेशन हे पूर्ण जठरामध्ये आलेले असते आणि जेव्हा तुम्ही आंघोळ करता जठराच्या ठिकाणचा ब्लड फ्लो हा कमी होतो आणि त्यामुळे अन्नाचे पचन व्यवस्थित होत नाही. चौथी आणि वारंवार बऱ्याच लोकांच्या हातून घडणारी चूक ती म्हणजे जेवण झाल्यानंतर भरपूर पाणी पिणे. पुढचे पाचवे महत्त्वाचे कारण आहे ते म्हणजे जेवण हे चुकीच्या कॉम्बिनेशनमध्ये घेणे, ज्याला आयुर्वेदानुसार विरुद्धाहार असेही म्हणतात. जसे की दूध आणि फळे एकत्र खाणे, चहासोबत नमकीन पदार्थ खाणे. तसे पाहिले तर विरुद्धाहार ही एक खूप मोठी संकल्पना आहे. त्यामुळे अगदी शॉर्टमध्ये मी तुम्हाला ही काही उदाहरणं दिली आहेत. परंतु आयुर्वेदानुसार विरुद्धाहार कोणकोणता असतो, कोणकोणत्या कॉम्बिनेशनमध्ये आपण आहार घेतला नाही पाहिजे याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ यानंतर मी लवकरच घेऊन येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलसोबत कनेक्ट रहा. पुढचे आणि तितकेच महत्त्वाचे कारण आहे ते म्हणजे फ्रीजमध्ये ठेवलेले अन्नाचे वरचेवर सेवन करणे. आपण हे समजून घेतले पाहिजे की कोणत्याही तयार केलेल्या खाद्यपदार्थाची एक्सपायरी डेट ही असतेच. अन्न फ्रीजमध्ये ठेवले तर ते कायमच ताजे राहते असे अजिबातच नसते. त्यामधील पोषकांश हा काही ना काही प्रमाणामध्ये कमी हा होतच असतो. जसे तुम्ही एखादा अन्नपदार्थ बाहेर ठेवल्यानंतर त्यामध्ये सडण्याची, कुजण्याची प्रक्रिया होते. फ्रीजमध्ये जरी ही प्रक्रिया मंदावत असली तरी काही ठराविक वेळानंतर त्यामध्येही ही प्रक्रिया होतच असते. आयुर्वेदानुसार ताजे व गरम अन्न खाणं खूप महत्त्वाचं आहे. अन्न जेवढे ताजे व गरम असते तेवढेच ते पचायला हलके तर असतेच आणि पोषकांशाने युक्त राहते. पुढचे सातवे कारण आहे रेग्युलरली वेगवेगळ्या प्रकारचे फास्ट फूड, पॅकेज फूड किंवा चायनीज सारखे पदार्थ खाणे. हे सर्व पदार्थ खाल्ल्यामुळे डायजेस्टिव्ह सिस्टीम बिघडते. यामध्ये वापरले जाणारे मैदा, अजिनोमोटो आणि एक्स्ट्रा फॅट्स यामुळे आतड्यांचे वेगवेगळे आजार निर्माण होतात. पुढचं आठवं महत्त्वाचं कारण म्हणजे जेवणाच्या इरेग्युलर वेळा. बऱ्याच लोकांच्या किंवा महिलांच्या कामाच्या व्यस्ततेमुळे जेवणाच्या वेळा पाळल्या जात नाही. तर तुम्ही थोडासा का होईना स्वतःसाठी वेळ काढा आणि तुमच्या जेवणाच्या, नाश्त्याच्या वेळा ह्या ठरवून घ्या. पुढचे आणि सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे चुकीच्या वेळी चुकीचे पदार्थ खाणे. जसे की रात्रीच्या वेळी पचायला जड असणारे पदार्थ खाणे. काही वेळा बरेच लोकांच्या जेवणामध्ये कच्चे सॅलड्सचा वापर हा रात्री केला जातो. जसे की काकडी, गाजर, बीट, टोमॅटो ह्या ज्या कच्च्या पदार्थांचा वापर करताल तर हे पदार्थ शक्यतो सकाळच्या जेवणामध्ये खा. दही किंवा कडधान्याचा वापरही शक्यतो दुपारच्या जेवणामध्येच असावा. फ्रेंड्स, ही झाली सगळ्यात महत्त्वाची असलेली 10 कारणे की ज्यांच्यामुळे तुमच्यामध्ये पचनाच्या तक्रारी होतात. जसे की अपचन होणे, पोटामध्ये गॅस होणे किंवा पोट फुगणे. तर हे सगळे काही जर होऊ नये असे तुम्हाला वाटत असेल तर ही या आधी जी 10 कारणे तुम्हाला सांगितलेली आहेत तर ती कारणे नेमकी कोणती आहेत ते समजून घ्या आणि ती कारणे टाळण्याचा प्रयत्न करा. रोजच्या रोज कोणत्या ना कोणत्या प्रकारचा व्यायाम करणे हा तुमच्या दिनचर्येचा एक भाग असू द्यात. व्यायाम हा तुम्ही कोणत्याही प्रकारचा करू शकता. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही चाला, पळा, जिम जॉईन करा किंवा योगासनं करा, सायकलिंग करा, स्विमिंग करा. व्यायाम हा कोणताही करा, परंतु व्यायाम करणं हे खूप महत्त्वाचं आहे. ज्यांना शक्य होईल त्यांनी जेवणानंतर वज्रासनामध्ये बसा. जर कोणाला अचानकच असा पोट फुगल्याचा त्रास होतोय असं वाटलं तर थोडंसं गरम तेलाने पोटाला मॉलिश करा आणि हलक्या हाताने पोटाला शेकले तरीही चांगला उपयोग होतो. फ्रेंड्स, होप आजचा व्हिडिओ हा तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असेल. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर इतरांच्या सोबत नक्की शेअर करा. व्हिडिओसाठी नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
पुन्हा भेटूयात अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिकसोबत. तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे सेफ. थँक्यू.